जय हिंद, नमस्कार मित्र हो. मी विद्याधर रायरीकर. नेचर रॅमलेसतर्फे पावले चालती गडकोटांची वाटा या मालिकेमध्ये आपलं पुनश्च सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, मध्यंतरीच्या काळामध्ये काही कार्यव्यस्ततेमुळे आपल्याशी संवाद साधता आला नाही, परंतु आज मात्र मुद्दामून अगदी वेळात वेळ काढून हा भाग बनवतोय. याचं कारण असं आहे की आज दिनांक 19 फेब्रुवारी. 19 फेब्रुवारीचं महत्त्व आपल्या सर्वांना माहिती आहे. किंबहुना या 19 फेब्रुवारी या इंग्लिश दिनांकाचं महत्त्व ज्याला माहिती नाही असा महाराष्ट्रात तरी कोणी शिवप्रेमी, इतिहासप्रेमी मनुष्य सापडणं केवळ अशक्य आहे. मित्रांनो, दिनांक 19 फेब्रुवारी 1630 रोजी आपल्याला सर्वांना माहिती आहे की एक अद्भुत घटना घडली. ती म्हणजे की पारतंत्र्याच्या, दारिद्र्याच्या आणि सुलतानी आक्रमकांच्या घोड्यांच्या टापांखाली चिरडून भरडून निघालेल्या महाराष्ट्रामध्ये एक अद्भुत अशी दैवी घटना घडली जुन्नर तालुक्यातल्या शिवनेरी किल्ल्यावरती. आणि ती म्हणजे महाराज शहाजीराजे भोसले आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांच्या उदरी एक अद्वितीय दिव्य असं अवतारी पुत्ररत्न निपजलं. आणि ते पुत्ररत्न म्हणजेच आपले पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, आज महाराजांचा इंग्लिश दिनांकानुसार वर्धापन दिवस किंवा वाढदिवस आहे की ज्याला आपण जयंती म्हणतो. महाराजांच्या बद्दल जर इथं बोलायचं झालं तर मला एक गोष्ट एक प्रकर्षाने जाणवते की आपण जयंती देखील साजरी करतो आपल्या समाजामध्ये आणि पुण्यतिथी देखील साजरी करतो, परंतु जयंती कशाला म्हणायचं आणि पुण्यतिथी कशाला म्हणायचं हे देखील ठरलेलं आहे. तर आपल्याकडे जे देवदेवतांचे जे अवतार झालेले आहेत, मग त्याच्यामध्ये गणपती आहे. गणपतीची माघी गणेश जयंती असते. किंबहुना विष्णूचे, भगवान विष्णूंचे जे दशावतार आहेत, वेगवेगळे अवतार आहेत, त्यांची जयंती असते. उदाहरणार्थ रामनवमी ही रामाची जयंती आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, त्याचप्रमाणे श्रीकृष्णाची देखील जयंतीच आपण एका अर्थाने साजरी करतो. परशुरामांची जयंती तर साजरी केलीच जाते. आणि पुण्यतिथी जी असते ना, ती संत सज्जनांची केली जाते. महाराजांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हे दोन्ही योग जे आहेत ही या महापुरुषाने आपल्या सत्कर्माने आपल्या जीवनामध्ये साधले. आणि त्यामुळे महाराजांची आपण जशी जयंती साजरी करतो त्याप्रमाणेच पुण्यतिथी देखील साजरी करतो. कारण महाराज आपल्या दृष्टीने, किंबहुना आपल्या सर्वच इतिहासप्रेमी, शिवप्रेमी मंडळींची ही धारणा आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान अवतारी पुरुष आहेत. शिवशंभू महादेवाचा अवतार आपल्याकडे त्यांना मानलं गेलेलं आहे. ते त्यांच्या दैवी कर्मांमुळे, परमेश्वरी कार्यामुळे, त्यांनी जी जी काही सत्कृत्य केली त्यामुळे शिवाजी महाराजांना आपण देवत्व बहाल केलेलं नाहीये, तर त्यांचं देवत्व आपण मान्य केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या संत परंपरेच्या पावलावर पाऊल ठेवून जे काही कार्य केलं त्यामुळे या महापुरुषाचा जो मृत्यूदिन जो आहे तो देखील आपण पुण्यस्मृती दिन किंवा पुण्यतिथी म्हणून साजरा करतो. शिवाजी महाराजांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर दैवी आणि मानवी जे जे काही उत्तमोत्तम सद्गुण आहे त्या उत्तमोत्तम सद्गुणांचा समुच्चय आणि त्यांचं मूर्तिमंत साकार स्वरूप म्हणजे छत्रपती पुण्यश्लोक शिवाजी महाराज असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही. महाराजांच्या बद्दल आणखीन जर बोलायचं झालं तर एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवते, विशेषतः जेव्हा आपण मूळ कागदपत्र तपासतो शिवपूर्व काळातली आणि शिवकाळातली, विशेषतः शिवजन्माच्या थोड्या आधीच्या काळातली, तर आपल्याला लक्षात येतं की अक्षरशः आसमानी आणि सुलतानीनी हा महाराष्ट्र पार पिचून गेलेला होता. गोरगरीब मराठ्यांची गाडगी मडकी सुलतानांच्या घोड्यांच्या टापाखाली चिरडली जात होती. स्त्रियांचं शीलहरण ही नित्याची बाब बनलेली होती. त्याचप्रमाणे लहान मुलांच्या कत्तली आणि हिंदूंची जबरन धर्मांतरण हा नित्याचा नित्यक्रम घडलेला होता. आणि अशा सर्व पार्श्वभूमीवरती आव्हानात्मक परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि या महापुरुषाला जे आयुष्य लाभलेलं आहे ते अत्यंत मर्यादित आयुष्य लाभलं. केवळ 50 वर्ष आणि 41 दिवस आणि 42व्या दिवसातले काही तास हे इतकं सीमित मर्यादित आयुष्य या महापुरुषाला लाभलं. परंतु या महापुरुषाने त्याही मर्यादित कालखंडामध्ये अशी काही अद्भुत कृत्य केली
की जी आपल्यासारख्या सामान्य माणसाला ती मोहून टाकतात, आणि इतकंच नाही की ज्या आपल्याला आपत्ती वाटतात त्या आपत्तीचं आपण ज्याला म्हणतो ना की संधीमध्ये रूपांतर करायचं आणि त्या संधीचं सोनं करायचं. म्हणजे काय तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं त्यांचं हिंदवी स्वराज्याचं कार्य, आणि हिंदवी स्वराज्याचं कार्य साकार करताना त्यांनी केवळ ते राजकीय किंवा लष्करी स्वातंत्र्यच प्राप्त करून दिलं आपल्याला असं नाही, तर आपली संस्कृती शिवाजी महाराजांनी जपली. कविभूषणांनी म्हटलेलं आहे मित्रांनो की शिवाजी महाराजांनी नेमकं काय केलं त्यांची परमेश्वरी कार्य साधताना. तर खांद्यावरची जानवी, गळ्यातल्या तुळशीच्या माळा त्यांनी सुरक्षित ठेवल्या, हिंदूंच्या शिखा त्यांनी सुरक्षित ठेवल्या. इतकं देऊन त्यांनी वर देण्याचा अधिकार आपल्याकडे ठेवला, बादशहाला मुरगाळून टाकलं आणि अत्यंत अभिमान विरहित दान त्यांनी केलं. आणि पुढे त्यांनी असं म्हणतोय कविभूषण की शिवाजी महाराजांची स्तुती केल्यामुळे माझी मलिन झालेली वाणी परत पवित्र झाली. इतकं शिवाजी महाराजांचं कार्य महान आहे. आता अर्थातच जे आपल्या राष्ट्रातले आहेत, ज्यांना आपल्या राष्ट्रीयत्वाचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या धर्माचा, हिंदुत्वाचा अभिमान आहे, त्यांना शिवाजी महाराजांच्या बद्दल, त्यांच्या सत्कार्याबद्दल, त्यांच्या ईश्वरी कार्याबद्दल प्रेम आणि अभिमान वाटणं हे साहजिकच आहे. परंतु इतकंच नाही तर शिवाजी महाराजांना जे जे कोणी परकीय लोक भेटले त्यांनी देखील शिवाजी महाराजांचा गौरव केलेला आहे. शिवाजी महाराजांचं जे चारित्र्य आहे ते निष्कलंक चारित्र्य आहे असं एका पोर्तुगीज गव्हर्नरनी म्हटलेलं आहे. हेनरी ऑक्झेंडन रायगडावरती आलेला होता, मी आपल्याला सांगितलं. हेनरी ऑक्झेंडननी शिवाजी महाराजांचं जे व्यक्तिमत्व आहे त्याचं अत्यंत सुंदर वर्णन केलेलं आहे. इतकंच नाही तर शिवाजी महाराजांचं जे वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये बाकीचे देखील लोक आहेत. महाराजांच्या मृत्यू पश्चात औरंगजेबाला जेव्हा ही बातमी कळली, ही वार्ता कळली, तेव्हा औरंगजेब अतिशय गंभीर झाला आणि त्याच्या ज्या साकी मुस्तैद खान म्हणून त्याचा जो स्वीय सहाय्यक होता त्यांनी ही जी बातमी देताना काफर ब जहन्नम रफ्त, म्हणजे काफर, आपण मूर्तीपूजक आहोत आणि शिवाजी महाराजांचा उल्लेख औरंगजेब काफर म्हणूनच करत असे, हीनपणाचं त्यात एक द्योतक त्यांच्या दृष्टीने ते होतं. आणि त्यामुळे तो म्हणतोय की काफर ब जहन्नम रफ्त, म्हणजे काफर हा मूर्तीपूजक सिवा नरकाला गेला असे त्यांनी बातमी सांगितली. त्यावेळेला औरंगजेबाने कोणतीही प्रतिक्रिया लगेच दिली नाही. तर तो ज्या आसनावरती बसलेला होता त्या आसनावरनं तो प्रथम पाय उतार झाला, मक्केच्या दिशेला तोंड त्यांनी केलं, गुढघ्यावर बसला, नमाज अदा केली, अल्लाचे त्यांनी आभार मानले. आणि त्यानंतर त्याचं जे वाक्य आहे त्यात त्यांनी साकी मुस्तैद खानाला म्हटलंय की अरे साकी तू काय बोलतोयस, तुला कळतंय का? तो केवळ एक महान राज्यकर्ता नव्हता, तर तो एक अत्यंत महान माणूस होता. इतकी वर्ष, अनेक वर्ष माझ्या लाखोंच्या फौजा त्याच्याशी संघर्ष करत होत्या, परंतु यश जे आलं ते त्याला आलं. एक स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचं आणि ते वृद्धिंगत करण्याचं सामर्थ्य असलेला हा एक महान पुरुष होता आणि निष्कलंक चारित्र्याचा एक महान माणूस होता. हे औरंगजेबाने म्हटलेलं आहे मित्रांनो शिवाजी महाराजांच्या बद्दल. समर्थांनी तर शिवाजी महाराजांचं वर्णन केलेलंच आहे आणि ते करतीलच. ते शिवाजी महाराजांच्या सद्गुणांच्या प्रेमात न पडले तर नवलच, कारण समर्थ हे सद्गुण ग्राहक आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वामध्ये त्यांना त्यांचा श्रीराम दिसतच होता. दासबोधामध्ये समर्थांनी 2 समास लिहिलेले आहेत उत्तम पुरुषावरती. त्यातला पहिला जो उत्तम पुरुषाचा जो समास आहे तो श्रीरामाला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेला आहे आणि त्याच्या नावाचा देखील उल्लेख त्या समासामध्ये आलेला आहे. परंतु 18वं दशक 6वा समास, त्याचंही नाव उत्तम पुरुष निरूपण असं आहे. त्यामध्ये जेव्हा आपण त्या ज्या सगळ्या ओव्या वाचतो तो समास वाचतो, छोटासा समास आहे, काही फार मोठा समास नाही, साधारण 30-32 ओव्यांचा समास आहे. परंतु त्या ओव्या आपण जर व्यवस्थित वाचल्या आणि ते जर समजावून घेतलं आणि जर आधी आपण शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व वाचलं असेल, त्यांचं जीवन कार्य आपल्याला जर माहिती असेल, ते त्यांचं चारित्र्य आपण जर समजून घेण्याचा प्रयत्न केला असेल तर ताबडतोब एक गोष्ट लक्षात येते की 6वा समास जो आहे 18व्या दशकातला उत्तम पुरुष निरूपण समास, तो त्यांनी शिवाजी महाराजांना डोळ्यासमोर ठेवून लिहिलेलं आहे. कुठेही शिवाजी महाराजांचं त्यात नाव नाही, परंतु जी व्यक्तिरेखा साकारलेली आहे
ती निश्चितच शिवाजी महाराजांची आहे. महाराजांच्या बद्दल आणखीन जर बोलायचं झालं ना, तर या महापुरुषांनी जे जे काही कार्य केलं, जे महान कार्य केलं, त्या प्रत्येक वेळेला मी सांगितलं आपल्याला की प्रत्येक आपत्तीचं रूपांतर संधीमध्ये करायचं, कुठल्याही प्रकारे खचून जायचं नाही, कुठल्याही प्रकारचा आलस्य म्हणजे आळस शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायलाच मिळत नाही. कोणतेही दुर्गुण शिवाजी महाराजांच्या जवळ देखील फिरकत नाहीत, कारण त्यांना माहिती होतं या दुर्गुणांना की हे आपलं गिऱ्हाईक नाही. शिवाजी महाराज हे मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अत्यंत उत्तम अशा दैवी आणि मानवी सद्गुणांचा सुयोग्य संगम असलेलं मूर्तिमंत साकार व्यक्तिमत्व आहे की जे मानवी स्वरूपामध्ये अवतरलं. नवे नवे परमेश्वराने आपल्यासाठी त्यांना इथे पाठवलं. तर सांगायचा मुद्दा हा आहे की शिवाजी महाराज त्यांच्या ज्या ज्या स्वराज्याच्या वेगवेगळ्या मोहिमा किंवा जे काही अत्यंत आव्हानात्मक प्रसंग आले त्यांच्यावरती, त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की शिवाजी महाराज प्रत्येक वेळेला धुरेनी पुढे आहेत. अगदीच प्रसंग जर पाहायचे झाले तर महाराजांच्यावरती आलेली सर्वात पहिली जी स्वारी होती ती होती फत्तेखानाची, की ज्या वेळेला महाराजांचे तीर्थरूप साहेब महाराज पुण्यश्लोक शहाजी महाराज भोसले यांना दगाबाजीनी मुस्तफा खान बाजी घोरपडे आणि अफजल खानाकरवी विजापूरच्या मोहम्मद शाह आदिलशहानी दगाबाजीनी कैद केलेलं होतं. त्यांना अदबखान्या म्हणजे तुरुंगामध्ये दाबलेलं होतं आणि त्यांच्या मानेवर सतत मृत्यूची टांगती तलवार होती. आणि त्याच वेळेला 5,000 फौज घेऊन हा फत्ते खान महाराजांवरती चालून आलेला होता. महाराजांच्या पाशी अत्यंत तुटपुंज सैन्य होतं. तत्पूर्वी युद्धाचा अनुभव नाही, कोणत्याही प्रकारचा आधुनिक युद्ध सामुग्री नाही, परंतु केवळ योजना आणि दीर्घसूचना, दीर्घोद्योगीपणा आणि प्रचंड धैर्य, शौर्य यांच्या बळावरती महाराजांनी जेव्हा त्याच्यावरती छापा घातलेला आहे पहिला, तर महाराज त्यावेळेला आघाडीला आहेत. महाराजांचं वय तेव्हा फक्त 18 वर्षाचं वय आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतरचा जो अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आहे की ज्यामुळे शिवाजी महाराजांना केवळ महाराष्ट्रात नाही, केवळ भारतामध्येच नाही, तर संपूर्ण जागतिक पटलावरती शिवाजी महाराजांना प्रसिद्धी मिळाली. सध्याच्या भाषेत बोलायचं झालं तर त्यांना एक्सपोजर मिळालं. आणि ती घटना म्हणजे दिनांक 10 नोव्हेंबर 1659 रोजी मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीसह सप्तमीला शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या मांडीवरती, प्रतापगडाच्या उंबऱ्यावरती अफजल खान नामक एका आधुनिक हिरण्यकश्यपूचा कोथळा बाहेर काढला आणि अक्षरशः नरसिंहाचं हे जे कृत्य होतं ते महाराजांनी केलं. त्यावेळेला देखील महाराज स्वतःहून पुढे झालेले आहेत की ज्या वेळेला महाराजांचे मोठमोठे कारभारी अनुभवी मंडळी अफजल खानाच्या स्वारीने हापून गेलेली होती आणि सांगत होती की सला करणे, युद्ध न करणे म्हणजे अफजल खानाशी युद्ध करू नका, हे प्राणनाशाला आमंत्रण आहे, त्यापेक्षा त्याला तह करावा त्याच्याशी. असं असताना महाराजांचं मन सांगत होतं की नाही, हा उन्मत्त महिषासूर आहे, मी याच्यावरती चालून जाणार आणि याला पुरा करणार. महाराजांचं वाक्यच आहे की ज्याप्रमाणे राम आणि कृष्ण यांनी रावण आणि कंसाचं जसं मर्दन केलं, त्याचं पारिपत्य केलं, त्याप्रमाणेच मी या खानाचं पारिपत्य करणार आहे, याला मी ठार मारणार आहे. शिवाजी महाराजांचे हे त्यावेळचे शब्द आहेत की जे आपल्याला शिवभारतामधल्या श्लोकांमध्ये याचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतरची अत्यंत अद्भुत घटना आणखीन एक जर पाहायची झाली तर ती आहे लाल महालामध्ये महाराजांनी जेव्हा छापा घातला, शायस्ते खानाच्या छावणीवरती जाऊन महाराज कोसळले अक्षरशः, तर त्यावेळेला महाराजांनी केवळ आपल्या बरोबर 50 आपले जे कमांडो म्हणता येतील ते घेऊन महाराज लाल महालामध्ये शायस्ता खानाच्या दालनात शिरलेले होते. अक्षरशः मृत्यूच्या दाढेमध्ये महाराज गेले होते असं म्हणायला काही हरकत नाही. पण तिथेही जाऊन त्यांनी मृत्यूचा पराभव केला आणि जो शायस्ता खान 3-3.5 वर्ष पुण्यामध्ये बसून हैदोस घालत होता, संपूर्ण पुणे आणि परिसर त्यांनी बेचिराख केलेला होता, तो शायस्ता खान अवघ्या काही तासांमध्ये शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या पराक्रमाची हाय खाऊन बोटं फुंकत फुंकत औरंगाबादकडे पळून गेला. महाराजांनी त्याला यातनं एक संदेश दिला होता की मी केवळ 50 लोकांनिशी आलो, पण तुझी 1.25 लाखाची फौज तुझं संरक्षण करू शकली नाही. तुझं 1.25 लाखांच्या फौजेमध्ये येऊन मी जेव्हा तुला मारलं तरी सुद्धा तुझी 1.25 लाखाची फौज माझं काही वाकडं करू शकली नाही. हा एक जबरदस्त सायकोलॉजिकल इम्पॅक्ट त्यामुळे शायस्ता खानावरती आणि त्याच्या
फौजेवरती झाला. हा त्यावेळेचा पहिला सर्जिकल स्ट्राईकच म्हणायला पाहिजे आणि तो अत्यंत योजनाबद्धरित्या अत्यंत उत्तम अशा प्रकारे अनुशासनाची आपल्या चमक दाखवत शिवाजी महाराजांनी घडवून आणला. त्याच्यानंतर महाराजांनी आणखीन एक अद्भुत कृत्य केलेलं आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आग्र्याहून सुटका. ती तर इतकी गाजली की 2 घटना शिवाजी महाराजांच्या आयुष्यात अशा आहेत की त्यावेळेच्या जागतिक पटलावर त्याचे पडसाद उमटले. त्यातलं पहिलं जे मी तुम्हाला सांगितलं की अफझलवध, ही अफझलवधाची जी बातमी होती त्यांनी केवळ महाराष्ट्रात नाही, केवळ भारताच्या सीमांमध्ये नाही, तर भारताच्या सीमा ओलांडून युरोपमध्ये देखील महाराजांना प्रसिद्धी मिळवून दिली की शिवाजी महाराज हे प्रकरण नेमकं काय आहे हे त्यावेळेला संपूर्ण जगाला दिसून आलं. कारण ती बातमी अफझल खानाच्या वधानंतर सुमारे 1.5-2 महिन्यानंतर लंडनमधून एक वृत्तपत्र प्रकाशित होत असते. त्यावेळेला त्या वृत्तपत्रामध्ये आलेली आहे. ते वृत्तपत्र आज देखील तिथे जपून ठेवण्यात आलेले आहे. त्याप्रमाणे आग्र्याहून सुटका, इथे देखील शिवाजी महाराजांनी आपलं धैर्य, संयम, आपलं बुद्धिचातुर्य काय असामान्य दर्जाचं आहे याची जाणीव संपूर्ण जगाला करून दिली आणि महाराज पुन्हा एकदा जागतिक पटलावर प्रसिद्धी पावले. परंतु हे सर्व करत असताना महाराजांचं व्यक्तिमत्व नेमकं कसं होतं, तर महाराज प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये स्वतः पुढे होत, स्वतः सगळ्या प्रकारचा धोका पत्करत आपल्या जीवलगांच्यासाठी ते ढाल बनून राहिलेले होते. अक्षरशः ते कधीच असं म्हटलं नाही की मी बसून राहतो आणि तुम्ही जाऊन कारवाया करा. हा प्रकार शिवाजी महाराजांनी कधीही केला नाही. अत्यंत उत्कृष्ट अशा एका मिलिटरी लीडरचं दर्शन त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वातून घडवलं की सर्व्हिस बिफोर सेल्फ, सेवा परमो धर्मः, हे जे आता आपल्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीचं जे बोधवाक्य आहे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचं, किंवा नेशन फर्स्ट, राष्ट्र सर्वोपरी, हे जे आपल्या भारतीय सशस्त्र सेना दलांचा हा जो मोटो आहे त्याचा अत्यंत सुयोग्य सुंदर परिचय शिवाजी महाराजांनी आपल्या अद्भुत कृत्यांमधून, आपल्या दैवी कृत्यांमधून या संपूर्ण जगाला करून दिला. आणि महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेच्या मनामध्ये शिवाजी महाराजांनी जाज्वल्य धर्माभिमान आणि प्रखर राष्ट्राभिमान याचं स्फुल्लिंग त्यांनी चेतवलं. तर सांगायचा हेतू हा आहे की राज्याभिषेकाच्या आधी केवळ 41 दिवस आधी 42 दिवसांनी, त्यानंतर 42व्या दिवशी राज्याभिषेकाचा सोहळा होणार होता. अशा वेळेला 24 एप्रिल, दिनांक 24 एप्रिल 1674 ही जी तारीख आहे, इंग्लिश तारीख, त्या तारखेला शिवाजी महाराज रायगडावरून निघतात आणि ते आलेत कुठे, तर हे वाई आणि रायरेश्वर याच्या मधल्या भागामध्ये, म्हणजे रायरेश्वर पासून एक सोंड डोंगराची धावत जाते अशी दक्षिणेकडे पाचगणीच्या बाजूला, आणि मध्ये एक अत्यंत छोटा पण अत्यंत सुंदर किल्ला आहे. म्हणजे ते कोळेश्वर, पाचगणी वगैरे आणि रायरेश्वर यांचं जे पठार आहे याच्यामध्ये तो किल्ला आहे. त्या किल्ल्याचं नाव आहे केळंजा उर्फ केंजळगड. हा आदिलशाहीच्या ताब्यात होता आणि महाराजांना तो घ्यायचा होता. यावेळेला सुद्धा महाराज स्वतः गेले तिथं. प्रथम वाई परिसरामध्ये भारती तीर्थ नावाचे एक सत्पुरुष होते, त्यांचा महाराजांनी परामर्श केला, त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले आणि महाराज आता केंजळगड घ्यायला गेले. आणि महाराजांनी स्वतः जाऊन लीड बाय फ्रंट, लीड बाय एक्झाम्पल याचं प्रत्यंतर घडवून देत महाराजांनी केंजळगड घेतला. आणि त्यानंतर समर्थांचं महाराजांना एक पत्र आहे की धुरेने युद्धात जाणे हे तो राजकारण नव्हे, म्हणून समर्थ वडीलधाऱ्या नात्याने आता, आणि महाराजांचे गुरुच होते ते, त्या नात्याने ते शिवाजी महाराजांना थोडे रागवले की शिवबा आता आपला राज्याभिषेक ठरलेला आहे, आपण या राज्याचे पोशिंदे आहात, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. जर काही दगाफटका झाला तर आता या प्रजेनी बघायचं कोणाकडे, म्हणून महाराजांना त्यांनी असं पत्र पाठवलं. त्यानंतर मात्र महाराजांनी काही काळ अशी कोणती कृत्य केली नाही. ते सांगायचं कारण हे आहे की महाराजांचे सैनिक त्यांच्यासाठी, त्यांच्या शब्दासाठी वाटेल ते करायला तयार होत असत. मागची पुढची कोणत्याही प्रकारची ते पर्वा करत नसत. का तर त्यांना माहिती होतं की हा राजा जर आपलं जर चुकून माकून काही भलं बुरं झालं तरी महाराज आपल्या घरादाराला, आपल्या कुटुंबाला कधी वाऱ्यावर सोडणार नाही. दुसरी गोष्ट, महाराजांचं निष्कलंक चारित्र्य, आणि प्रत्येक ठिकाणी अशा प्रसंगामध्ये आपला हा राजा स्वतःहून पुढे होतो हे लक्षात घ्या. मित्रांनो, मला या इथे एक तुम्हाला सांगायचं आहे ना, ते एक मला एका गोष्टीची आठवण येते
आणि मुद्दामून सांगावीशी वाटते ती गोष्ट अशी आहे की आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपली नॅशनल डिफेन्स अकॅडमी जी आहे तिच्यामधून जेव्हा 3 वर्ष पूर्ण करून आपले इंडियन आर्मीचे कॅडेट्स बाहेर पडतात, त्यानंतर ते 1 वर्ष इंडियन मिलिटरी अकॅडमी जी आहे ना डेहराडूनची, तिथं ते जातात आणि तिथे 100% ते मिलिटरीचाच किंवा आर्मीचा जो अभ्यासक्रम जो असतो तो तिथला ते पूर्ण करतात आणि त्यानंतर ते वर्षाखेरीला कमिशन्ड ऑफिसर होतात. CO त्यांना म्हणतात, कमिशन्ड ऑफिसर ते होतात. तर त्यावेळेला तिथं त्यांच्यासाठी एक बोधवाक्य लावलेलं आहे त्या इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये. आणि ते कोणाचं मी तुम्हाला सांगू, फिलिप चेटवूड नावाचा ब्रिटिश ऑफिसर होता, त्याचं ते वाक्य आहे. त्याला चेटवूड क्रेडो असं म्हटलं जातं आणि तो चेटवूड क्रेडो अकॅडमीमध्ये डिस्प्ले केलेला आहे तिथे इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये. आणि हे त्यांनी 20व्या शतकामध्ये या फिलिप चेटवूडने त्याचं चेटवूड क्रेडो सांगितलेलं आहे, ते बोधवाक्य सांगितलेलं आहे. ते काय आहे बघा, त्याला द चेटवूड क्रेडो असंच म्हटलं जातं. तिथे तो म्हणतोय, द सेफ्टी, ऑनर अँड वेलफेअर ऑफ द कंट्री कम फर्स्ट ऑलवेज अँड एव्हरी टाइम. द ऑनर, वेलफेअर अँड कम्फर्ट ऑफ द मेन यू कमांड come next always and every time. Your own ease, comfort and safety come last always and every time. आता तुम्ही सांगा, हे जे त्यांनी काही सांगितलेलं आहे सगळं शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या मी ज्या या 4-5 घटना तुम्ही सांगितल्या तुम्हाला, त्याच्याशी जर आपण तुलना केली किंवा त्या पाहिल्या तर लक्षात येतं की जे फिलिप चेटवूडनी 20व्या शतकात सांगितलं ते शिवाजी महाराजांनी न बोलता प्रत्यक्षात 17व्या शतकामध्ये जगून दाखवलंय, सत्यात उतरवून दाखवलेलं आहे. हेच तर शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य आहे की या माणसाला ना जे दिसत होतं ना, जी व्हिजन होती, त्याला दीर्घ सूचना असा अत्यंत सुंदर शब्द समर्थांनी दासबोधात वापरलेला आहे किंवा त्यांच्या वाङ्मयात वापरलेला आहे. दीर्घ सूचना म्हणजे दूरदृष्टी. तर किती दूरदृष्टी होती की 20व्या शतकात जे या मिलिटरी लिडर्सला दिसत होतं, सुचत होतं, महाराजांनी ते प्रत्यक्ष 17व्या शतकामध्ये जगून दाखवलेलं आहे. आणि त्यामुळे महाराजांचं जे वैशिष्ट्य आहे ना ते हेच आहे की महाराजांच्या तोडीचा एकही राजकीय किंवा लष्करी नेता त्याही काळात नव्हता आणि नंतरही तो झालेला नाही. त्यातल्या त्यात जर तुलनाच करायची झाली असेल तर त्यांचा वारसा जो चालवलेला आहे ते म्हणजे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवा. महाराजांचं चारित्र्य इतकं अद्भुत आहे आणि त्यांचा दरारा किती होता बघा. तुम्हाला मी सांगतो की नानासाहेब पेशव्यांचं सटवोजी जाधवराव म्हणजे पिलाजीराव जाधवराव की जे थोरल्या बाजीराव पेशव्यांचे उजवे हात होते आणि त्यांनी बाजीराव पेशव्यांना काही शिक्षण देखील दिलेलं होतं युद्धशास्त्राचं, त्यांचा हा मुलगा आहे. त्यांना पाठवलेल्या एका पत्रामध्ये, पत्र अत्यंत सुंदर आहे, मी ते पत्र पाहिलेलं आहे. त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे, ते आम्हास गनिम म्हणतात, ते म्हणजे मोगल स्वराज्याचे शत्रू. होय, आम्ही तो गनिम आहोत, आम्ही तो शिवाजी महाराजांचे गनिम आहोत, आम्ही तो शिवाजी महाराजांचे शिष्य आहोत. म्हणजे आहोतच आम्ही गनिम, मोगलांचे आम्ही शत्रू आहोत, पण आम्ही गनिम कोण आहोत तर आम्ही शिवाजी महाराजांचे गनिम आहोत. म्हणजे शिवाजी महाराजांनी आम्हाला घडवलेलं आहे, आम्ही शिवाजी महाराजांचे शिष्य आहोत. हे अत्यंत अभिमानाने नानासाहेब पेशवे लिहिता आहेत पुढच्या काळात देखील. म्हणजे बघा, शिवाजी महाराज गेल्यानंतर किती वर्षांनी नानासाहेब पेशवे आले, पण महाराजांच्या व्यक्तिमत्वाची छाप किती आहे बघा तुम्ही. आणि इतकंच नाही तर पुढच्या 25-30 वर्षाचा जो संघर्ष आहे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मोगलांशी मराठ्यांचा झालेला, त्याच्यामध्ये औरंगजेबाची काही पत्र आहेत, त्यात त्यांनी असं लिहिलंय की आज आम्ही 2000 शिवाजी मारले, आज आम्ही 3000 शिवाजी मारले. तर शिवाजी महाराज नव्हतेच हो त्यावेळेला, प्रत्यक्ष देहानी तर नव्हतेच. मग काय झालं नेमकं, कशामुळे तो असं म्हणतोय? त्याला प्रत्येक मराठ्यामध्ये, प्रत्येक लढाऊ मराठ्यामध्ये त्याला शिवाजी महाराज दिसत होते. याचाच अर्थ असा आहे की शिवाजी महाराज ही एक व्यक्ती राहिली नव्हती, शिवाजी महाराज हा एक विचार बनलेला होता, शिवाजी महाराज ही एक प्रेरक शक्ती, हे या महाराष्ट्राचं सूत्र त्यावेळेला बनलेलं होतं. आणि महाराजांचे जे मी मगाशी सांगितलं की शत्रूच्या लोकांनी देखील महाराजांचं सद्गुणांचं वर्णन केलंय, त्यांचं मोठेपण मान्य केलेलं आहे. तर त्याच्यामधले आणखीन एक घटना आम्ही आपल्याला सांगतो आणि मी थांबतो की आपल्याला सर्वांना माहिती आहे की शिवाजी महाराज आग्र्याला गेलेले होते. आग्र्याला जेव्हा शिवाजी महाराज गेलेले होते त्यावेळेला औरंगजेबानी वाटेत जेवढी ठाणी होती
तिथल्या ठाणेदारांना पत्र पाठवलेलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की शिवाजी महाराज येत आहेत, तर त्यांची व्यवस्था आणि त्यांचा सन्मान कसा राखा, तर तो राजपुत्राप्रमाणे शहाजाद्याप्रमाणे राखायचा अशी सक्त ताकीद त्यावेळेला त्यांनी त्याच्या ठाणेदारांना दिलेली होती. आणि ही जी भेट घडवून आणलेली होती त्यामागे फार मोठं जे योगदान जे होतं ते मिर्झा राजा जयसिंग अंबरचा महाराजा, जो कछवाळ घराण्यातला म्हणजे राजा कुश जो होता त्याचा तो डिसेंडंट किंवा वंशज आहे. आणि महाराजांची ब्रांच देखील यांच्यातलीच आहे, ती सिसोदिया राजपूतांची आहे, लवाच्या डायनेस्टीमधली. तर त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा प्रवास जो आहे आग्र्यापर्यंतचा तो अत्यंत सुकर व्हावा, त्यांना कुठल्याही प्रकारची ददात पडू नये कोणत्या गोष्टीची, आणि मुख्यत्वे म्हणजे शिवाजी महाराजांना कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी मिर्झा राजा जयसिंहांनी आपली काही माणसं शिवाजी महाराजांच्या दिमतीला दिलेली होती. त्याच्यामध्ये कल्याणदास आहे, परकालदास, महासिंह शेखावत अशी मंडळी आहेत. आणि महासिंह शेखावतांनी जेव्हा शिवाजी महाराजांना पाहिलेलं आहे तेव्हा त्यांनी उद्गार काढून ठेवलेले आहेत की शिवाजी महाराज हे खरोखरच एक शहाणे दूरदर्शी राजपूत आहेत, हे त्यांच्याकडे पाहिल्या आपल्या लक्षात येतं. कल्याणदासांनी तर परकालदासाला लिहिलेलं जे एक पत्र आहे त्याबद्दल तो शिवाजी महाराजांचं जे त्याला अत्यंत उच्च असे सद्गुण दिसून आले महाराजांच्या व्यक्तिमत्वामध्ये, त्याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे की सेवाजी स्यानो बहुत जू बात काहे सु ठीक ही कहो, जू फेर कहू का कहबा की हाजत नहीं, खरे ही भलं राजपूत जिसो सुनत हो तिसो ही देखो. असे राजपूतपणा की बात काहे तो सु याद राहो तो समय ऊपर काम आवे, याचा अर्थ हे राजस्थानी भाषेत त्यांनी लिहिलेला आहे किंवा राजस्थानी शैलीतली जी हिंदी आहे त्याच्यामध्ये. पण याचा मराठीत जर अर्थ पाहिला तर तो असा आहे की शिवाजी महाराज हे अत्यंत शहाणे आहेत, ते जे बोलतात ते योग्यच बोलतात. त्यांच्या अचूक बोलण्यावरती इतरांनी कोणी बोलायची गरजच नसते, इतरांनी कोणी काही सांगायची गरजच नसते. ते खऱ्या अर्थाने एक अत्यंत शहाणे दूरदर्शी राजपूत आहेत. राजपूतांमध्ये आढळणारी जी सर्व वैशिष्ट्ये आहेत, जे गुण आहेत ते त्यांच्यामध्ये सामावलेले दिसतात. त्यांचे शब्द इतके अचूक असतात त्यांच्या म्हणजे शिवाजी महाराजांचे की ते एकदा बोलले की ते भविष्यामध्ये खरे होतात. इतकी दूरदृष्टी असलेला हा माणूस आहे असं त्यांनी शिवाजी महाराजांचं वर्णन केलं. शत्रूकडची जी माणसं आहेत ती महाराजांचं हे वर्णन करतायत, महाराजांच्या प्रेमात पडतायत. पुरंदरच्या तहाच्या वेळेला दिनांक 14 जून 1665 तो तह झालेला होता. त्यावेळेला शिवाजी महाराज निशस्त्र गेलेले होते पुरंदरच्या त्या वेढ्यामध्ये मिर्झा राजाच्या छावणीत मिर्झा राजांना आणि दिलेर खानाला भेटायला. आणि ते जेव्हा गेले तेव्हा ते एकदम त्यांच्या छावणीत प्रवेश करते झाले आणि मिर्झा राजांना खबर गेलेली होती की शिवाजी महाराज येत आहेत, पण त्याला वाटलं नाही इतके झपकन ते आले. त्यांनी पाहिलं निशस्त्र होते आणि त्यावेळेला शिवाजी महाराजांना निशस्त्र पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. आणि त्यावेळेला त्यांनी जे काही बोलून दाखवलं त्याच्यात शिवाजी महाराजांचं एक वाक्य आहे, फार सुंदर वाक्य आहे की मैं शिवाजी हूँ मुझे किस बात का डर. इतका जबरदस्त आत्मविश्वास या महापुरुषाला आपल्याबद्दल होता, आपल्या पराक्रमाबद्दल होता. आणि जेव्हा प्रत्यक्ष निकोलाव मनुची जो होता मिर्झा राजांच्या तोफखान्याचा वरचा तो अधिकारी होता, डॉक्टरही होता, इटालियन माणूस आहे हा, तर त्यांचं जे पुस्तक आहे त्याचा जो ग्रंथ आहे तो नॅशनल बिब्लिओथेक दे फ्रांकाइस असं ते नाव आहे. पॅरिसमध्ये ही लायब्ररी आहे, त्याच्यामध्ये आज देखील आहे. शिवाजी महाराजांचं वर्णन करताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा ज्ञानाचा पिपासू आहे. हे शत्रूकडची माणसं शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलतायत. आपणही सर्वजण शिवाजी महाराजांचे जे सद्गुण आहेत ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करू. शिवाजी महाराजांच्या वाटेवरती चालले त्या वाटेवरतीच आपली पावलं पडोत असा संकल्प करूयात. आणि पुनश्च एक वार शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेला, शिवसमर्थांना अभिप्रेत असलेला आनंद भुवन आणि समर्थ, समृद्ध आणि संपन्न असा भारत देश घडवण्याची प्रतिज्ञा करूयात. जय हिंद, जय शिवराय.